जय श्रीराम मंडळी, आमचं चालू आहे बघा उन्हातानाचं पेरू काढायला चालू आहे. आणि इकडं सगळी चिल्लर पार्टी आज पेरू काढायला घेतलेलं आहे. मोठ्या बायांपेक्षा ना खरं तर लहान लेकरं भरपूर काम करतात. इकडं पोरींनी पेरू काढायला चालू आहे आणि श्रेयाला बघा हा पेरू हे केलाय म्हणजे खाली पडलेला होता आणि आमच्या रानात तर माहितीच आहे लव्हाळा खूप सारा लव्हाळा आहे आणि त्याच्यामुळे एक लव्हाळानं उगून ह्या पेरूतनं बाहेर निघला आहे बघा. काहीतरी आगावच काम बघायला भेटतं बघा. बघा कसा पेरूतनं लव्हाळाच बाहेर आलाय. आणि खरं सांगू का लव्हाळ्याचे ना एकदम कार एकदम असा लव्हाळा उगवायला चालू झाला ना एकदम कार असे त्याच्यातून काटा आल्यासारखं होतं, पायाला सुद्धा टोचते अगदी. आणि तशाच प्रकारे ह्या पेरूतनं सुद्धा बाहेर निघाला आणि पेरू एकदम हिरवा आहे, दबत सुद्धा नाही एवढा कच्चा पेरू आहे तरी सुद्धा ह्याच्यातनं लव्हाळा बाहेर निघलेला आहे. आणि इकडं बघा ही चिल्लर पार्टी तोडती बघा पेरू. इकडं गौरी आहे, धनश्री, श्रेया, पिऊ सगळेजण आम्ही उन्हातानाचा आज पेरू चालू केलाय तोडायला. आज माल ना सगळा ह्याला पाठवायचा आहे, पुण्याला पाठवायचा आहे, त्यासाठी पेरू काढायला चालू आहे. तिकडं दोघी जणी जे की फॉर्म लावतात आणि कॅरेट पण भरून ठेवतात आणि दत्ता आहेत कामाला लावले आणि त्यांचं बघा आम्ही भरून ठेवतो आणि ते घेऊन जातात. आणि काहीतरी पेरूतनं लव्हाळा उगवलाय, काहीतरी निसर्गाचीच किमया बघा. लव्हाळा तर बघू शकता आम्ही गवत काय आणखी काढून घेतलेलं नाही कारण आमचा पेरू असं ना उन्हानं चटकायला लागला आहे आणि खालून जमीन ही तापली का लगे पेरू अशी जमिनीला चिटकलेले आहेत फांद्या, त्यामुळे आम्ही गवत काय आणखी काढून घेतलेलं नाही. म्हणलं चला चांगला पाऊस ही पडला, आता छाटणी घ्यायची, सगळा माल संपल्यानंतर छाटणी घ्यायची आणि परत सगळं गवत ही स्वच्छ करून मोठे असे बोध ह्या पण पेरूला टाकायचे आहेत. इकडं आमचं चालू बघा पेरू काढायला. तिकडे 1-2 कॅरेट भरून ठेवलेत, आता दत्ता आलेतच आहे कॅरेट घेऊन. आणि असं झाडांना एवढं सगळं वजं झालं आहे ना त्यामुळं सगळी झाडाशी लोळलेत, भरपूर सारा माल आहे आणि वरवर आमचं तोडायलाही चालू आहे. परंतु जी काय लहान आहे ते पाठीमागं आम्ही ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. जय